आज आपण 16वा अध्याय याची सुरुवात करू. पवित्र महिना आहे. जेव्हा मी तारीख ठरवली तेव्हा माहीत नव्हतं की अधिक महिन्याची सुरुवात आहे. असं म्हणतात अधिक महिन्यात जे करतो त्याचं फळ खूप जास्त येतं, अनेक पटीने येतं. म्हणूनच त्याचं नाव आहे अधिक, जास्त. अधिकस्य अधिकम फलम. चांगलं आहे. आज आपण सुरुवात करू. 16वा अध्याय. 2 अध्याय भगवद्गीतेचे फार सोपे आहे. 14वा आणखी 16वा. 16वा तर अजून सोपा आहे, कारण ह्याच्यामध्ये तत्वज्ञान नाही जास्त, सद्गुण आणि दुर्गुण याचं वर्णन आहे. आणि याचा आपल्याला खूप परिचय आहे. सद्गुण आणि दुर्गुण या विषयात विशेष करून नाही, आता लक्षात नाही, पण आपल्याला माहीत आहे इथे भगवंताने 2 याद्या दिल्या. यादी असते, याला म्हणू आपण गुण, चांगले विचार, चांगली वृत्ती, आणि दुसरे आहे दुर्गुण. तर इथे भगवान भाष्यकार आद्य शंकराचार्य संगती लावतात. अनेक वेळा मी तुला सांगितलेलं आहे, दरवेळेस आपण जेव्हा अध्यायाची सुरुवात करतो तेव्हा मागच्या अध्यायाशी कसा हा अध्याय जुळलेला आहे हे आपण नेहमी पाहतो. कारण भगवद्गीता म्हणजे भगवंताचं एक मोठं प्रवचन आहे. तर इथे म्हणतात की दैवी आसुरी राक्षसीच शंकराचार्य इति प्राणीनां प्रकृतयो 9वे अध्याये सूचिताः. 9व्या अध्यायामध्ये 3 प्रकारची प्रकृती सांगितली आहे. तुमच्याकडे आहे ना भगवद्गीता 9वा अध्याय पहा. त्याच्यामध्ये 3 प्रकारची प्रकृती आहे: दैवी, आसुरी आणि राक्षसी. श्लोक सापडतो. मानुषीं तन्माश्रितम वगैरे आलेलं आहे. दैवीं प्रकृतिमाश्रितम असं आलेलं आहे. 12वा श्लोक पहा 9व्या अध्यायात. मोघाशामोघ कर्माण मोघज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसः ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. समाजामध्ये म्हणे 3 प्रकारच्या ज्या प्रकृती आहेत त्याप्रमाणे लोक जीवन जगतात. कोणची 3? तर म्हणजे दैवी, आसुरी आणि राक्षसी. आणि याची सूचना दिलेली आहे, म्हणजे थोडक्यात त्याचं वर्णन केलेलं आहे. सूत्र रूप आहे. आता त्याच्यावरच जणू एक भाष्य आहे. एक असतं सूत्र, आणि मग सूत्रात जेव्हा विवरण करतात, विस्तार करतात, त्याला आपण काय म्हणतो? भाष्य. इंग्रजीत म्हणतात कॉमेंट्री. शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले, उपनिषदांवर भाष्य केले. तर मंत्र सूत्र रूपात. सूत्र म्हणजे थोडक्यात जे सांगितलं जातं. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो. आपण मोबाईलवर सुद्धा अनेक वेळा सूत्र रूप आहे. थोडक्यात
2 अक्षरात तर जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन JFI आहे ना शिकते. तर आधीच्या काळामध्ये टेलिग्राफमध्ये असं सूत्र उघडलं, जितके कमी शब्द तितका कमी पैसा. गेले कोण गेले ते समजून लोकांना आधीच कल्पना असायची म्हणून समजायची. येत आहे सूत्र याला म्हणतात, पण इथे सूत्ररूपात सांगितलंय, पण आता त्याचा विस्तार करत आहे. खूप छान आहे. पण आता प्रकृती म्हणजे काय? 3 प्रकारची प्रकृती. सगळ्या प्राण्यांची जी प्रकृती आहे ती 3 प्रकारची. इथे प्रश्न आहे, प्राणी म्हणजे कोण? 2 शब्द आहेत, प्राणी आणि प्रकृती. प्राणी शब्दाचा सोपा अर्थ तर असा आहे की ज्यांच्यामध्ये प्राणक्रिया होत आहे, म्हणजे जे जिवंत आहे, सजीव सत्ता या जगामध्ये जी आहे त्याला आपण काय म्हणू? प्राणी. 2 या सृष्टीमध्ये 2 प्रकारची सत्ता आहे, निर्जीव आणि सजीव. तर प्राणी म्हणजे फक्त 4 पायावाले नाही, 2 पायावाले सुद्धा प्राणीच आहे. आता 30-35 प्राणी बसले आहेत. प्राणी शब्द असा वाटतं अपमानास्पद वाटतं. आम्ही काय प्राणी आहोत? काय म्हणतात ना, वेगळाच प्राणी. तर जीव, प्राणीचा सोपा अर्थ काय? जीव, ज्याच्यामध्ये जीवन आहे. आता आपण सगळेजण काय जीव आहोत, आणि या जीवाची काय प्रकृती आहे. जीव म्हणजे काय? ज्याच्या जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहे, कर्म आहे, भोग आहे, राग द्वेष आहे, आणि याला पण म्हणून जीव. आपल्या जीवनामध्ये सगळं आहे. अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती, काम, क्रोध, लोभ वगैरे विकार आहे. वेगवेगळे जे अनुभव ज्याला येत आहे, तो अनुभव घेणारा कोण आहे? जीव. अनुभव देणारा कोण आहे? म्हणजे जग. घेणारा कोण आहे? मी. तर असा हा जो जीव आहे, आता याला अजून टेक्निकल भाषेमध्ये म्हटलं 13व्या अध्यायाच्या तर क्षेत्र आणखी क्षेत्रज्ञ याचं ते कॉम्बिनेशन आहे. क्षेत्र म्हणजे शरीर, क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. या दोघांच्या मिश्रणामुळे एक जी वस्तू उत्पन्न होते त्याला म्हणू आपण जीव, जीवात्मा. जसं बिंब आहे आणि आरसा आहे. बिंब आणि आरशाचा जर संयोग झाला तर काय नवीन वस्तू बनते, त्याला काय म्हणू? प्रतिबिंब. तर वेदांताच्या भाषेमध्ये आपण काय प्रतिबिंब आहे, आत्म्याचा प्रतिबिंब जीव. तर असा हा जो जीव आहे याच्याकडे शरीर आहे, मन आहे, प्राण आहे. हे आपल्याला माहित आहे, थोडंफार माहित आहे, कारण इतक्या दिवसापासून आपण या वर्गामध्ये येत आहोत. शरीर नावाची गोष्ट आहे, पंचभूतात्मक आहे, सूक्ष्म शरीर आहे, पंचप्राण आहे, हे सगळं आहे. पण याच्याशिवाय लक्ष नाही का, एक आणखीन वस्तू आहे, त्याला म्हणू आपण प्रकृती. प्रकृती म्हणजे काय? आता परत मराठीचा शब्दाचा जो अर्थ आहे तो नका घेऊ. प्रकृती ठणठणीत आहे किंवा प्रकृती बरी नाही, तो अर्थ इथे नाही. प्रकृती म्हणजे आपल्या मनाच्या पाठीमागे एक जो आपला स्वभाव आहे, सगळ्यांचा स्वभाव आहे, त्याला आपण म्हणू वासना
असा एक शब्द आहे वेदांत. किंवा संस्कार, साठवलेले जेवढे संस्कार आहे त्याच्यामुळेच काय स्वभाव होतो. तर मन तर माहित आहे आपल्याला, अंतःकरण माहित आहे, पण या अंतःकरणाला नियमित करणारा, नियंत्रित करणारा कोण आहे? त्यामुळे आपला स्वभाव. बोलतात नाही याचा स्वभाव असा आहे, त्याचा स्वभाव असा आहे. तर स्वभाव म्हणजे आपले अनेक जन्मामध्ये अर्जित केलेले जे संस्कार आहेत, संस्कार राशी त्याच्यामुळे एक आपली जी प्रकृती बनली आहे त्याला तिथे प्रकृती बनले स्वभाव. त्यामुळे अशी 3 प्रकारची, राक्षसी, आसुरी आणि दैवी. हे पहा, आपल्या अंतःकरणामध्ये अनेक इच्छा आहे, ठीक आहे. सगळ्यांकडे वेगवेगळं अंतःकरण आहे. सगळ्यांमध्ये इच्छा वेगवेगळी का आहे? एक तर जर वेदांताप्रमाणे जर विचार केला तर इच्छेचं कारण काय आहे? त्यामुळे अज्ञान. सामान्य अर्थ काय? अज्ञान, अविद्या, काम, कर्म असं म्हणतात. अविद्या आहे तर अविद्येमुळे इच्छा आहे. अविद्येमुळे काय झालं? मी माझं स्वरूप विसरलो, मी आनंदरूप आहे. आता त्यामुळे आनंदाची इच्छा मला होत आहे आणि मी विविध विषयांकडे पाहत आहे, त्याच्याकडे प्रवृत्त होत आहे या अपेक्षेने की मला आनंद मिळेल. पण जर अविद्येचं नाश झालं तर काय होईल? अनेक इच्छा उत्पन्न होणार नाही. कारण इच्छा पूर्ण केल्यावर जी वस्तू मला मिळणार आहे ती आधीच मला मिळाली आहे, आनंद. तर एक सगळ्यांमध्ये इच्छा आहे, त्याचं एक कारण आहे अज्ञान, ठीक आहे. हे सामान्य कारण झालं. पण सगळ्यांमध्ये वेगवेगळी इच्छा काय? तर ही जी इच्छा विशेष जी आहे याचं कारण आहे सगळ्यांची वेगवेगळी प्रकृती, वेगवेगळा स्वभाव. एकाची इच्छा, एकाच्या मनामध्ये अशी इच्छा आहे की सत्संगाला गेलं पाहिजे, त्याच कुटुंबात दुसरी व्यक्ती ते म्हणते नाही सिनेमाला गेलं पाहिजे. तर इच्छेची नियामिका कोण आहे, म्हणजे नियमित करणारे कोण आहे? तर तो आहे आपला स्वभाव. मराठीमध्ये एक शब्द आहे याचा कल इकडे आहे, कल. स्वभाव एकाच कुटुंबामध्ये 4 लोक आहेत पण सगळ्यांचा स्वभाव वेगवेगळा. आणि एक आपण काय म्हणतो, स्वभावाला औषध. स्वभाव इज सो डीप रूटेड, सो हार्ड अँड डिफिकल्ट टू चेंज. म्हणतात ना, हॅबिट्स डाय हार्ड. सवयी, स्वभावाप्रमाणे सवयी. तर स्वभावाला तिथे प्रकृती म्हटलेलं आहे. आता तासाम विस्तरेण प्रदर्शनाय, त्या 3 प्रकारच्या ज्या प्रकृती आहे त्यांचं विस्तार करण्यासाठी, प्रदर्शनाय विस्तारम अवयम सत्वशुद्धी इत्यादी अध्याय आरभ्यते. हा जो अध्याय आहे त्याचा की पहिला शब्द काय आहे? अभयम सत्वशम. या अध्यायाची सुरुवात आता होत आहे. बाकी छान यांची प्रस्तावना शंकराचार्य खूप छान असते. अजून एक पॅरेग्राफ छोटा लिहिला आहे, म्हणे तत्र संसार मोक्षाय दैवी प्रकृती निबंधनाय आसुरी राक्षसीच. म्हणे तुम्ही म्हणत आहात 3 प्रकारचे स्वभाव आहे किंवा प्रकृती आहे, संस्कार आहे. तर म्हणे यांचे लक्षण काय? व्हॉट इज द साइन?
लक्षण काय, चिन्ह काय? कोणाला म्हणू की याच्यामध्ये दैवी संपत्ती आहे किंवा दैवी प्रकृती आहे आणि याच्यामध्ये आसुरी आहे, राक्षसी आहे, म्हणे त्याचं जरा तुम्ही काय लक्षण सांगा. तिथे 2 शब्द दिले, निबंधनाय आसुरी राक्षसीच. राक्षसी आणि आसुरी प्रकृतीचं लक्षण असं आहे की याच्यामुळे मला बंधनाची प्राप्ती होते. राक्षसी आणि आसुरी, जर हा स्वभाव मी डेव्हलप केला, जास्त वाढवला, परिणाम काय होईल? बंधन. खूप छान ॲनालिसिस, विश्लेषण. बंधन म्हणजे काय? बंधन म्हणजे मी जे करू इच्छित आहे ते करू शकत नाही. आपल्याला एक जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्यावर जेव्हा अंकुश कोणी आपल्या डोक्यावर बसतो आणि मग तो करूनही देतात. मग आता मी काय झालो? परतंत्र, पराधी. ब्रिटिश लोकांनी आपल्यावर राज्य केलं, म्हणजे माझी जी इच्छा आहे ते मी करू शकत नाही, आम्ही जे म्हणू तसं तुम्ही करा. तुम्ही हे लिहू शकत नाही, तुम्ही इथे जाऊ शकत नाही, इंडियन्स आर नॉट अलाउड. काही क्लबमध्ये इंडियन्स एंड लास्ट डॅश ते बोलत नाही. आपल्याला आपला अपमान करण्यासाठी त्याने. बंधन म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर एक प्रकारचा ताबा. बोलू शकत नाही, जाऊ शकत नाही. आता एकदा भारत स्वतंत्र झाल्यावर मग काय? फ्रीडम ऑफ स्पीच, काही बोलू. आता लोक दुसरा टोका वाटते, कोणी अडवू नाही शकत, कारण संविधान आम्हाला अधिकार म्हणून काही बोलत. तर बंधन शब्दाचा अर्थ मी सांगितलं की जर हे दुर्गुण आपल्यामध्ये आले ना, तर मग आपल्या जीवनामध्ये बंधन येते. बंधन म्हणजे तुम्ही हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, असं करू शकत नाही. एक चोर आहे, तर त्याने चोरी केली, आता चोरी करणे आसुरी वृत्ती आहे. आता त्याला पोलीस म्हणेल तुम्ही जाऊ नाही शकत, देश सोडून जाऊ नाही शकत, गाव सोडून जाऊ शकत, तुम्ही कोणाला इंटरव्ह्यू देऊ नाही शकत. म्हणजे असे अनेक नियम त्याच्यावर लागू. याचाच अर्थ काय? बंधन. आणि बंधन एक अशी वस्तू आहे की कोणालाच आवडत नाही. अवांछित, अनिष्ट म्हणजे अनिच्छित आवडत नाही. स्वतंत्र, स्वतंत्र म्हणजे असतं शासन. माझं माझ्यावर शासन जेव्हा होतं तेव्हा मी काय म्हणेन? मी स्वतंत्र. परतंत्र, दुसऱ्याच्या अधीन परतंत्र. राजतंत्र, राजाचं शासन, राजतंत्र. लोकतंत्र, लोकांचं शासन. लोकशाही म्हणजे मराठीमध्ये लोकशाही, राजेशाही, लोकशाही, त्याचे दुसरे शब्द आहे लोक. तर इथे म्हणतात की जर तुम्हाला बंधन नको असेल तर ही राक्षसी आणि आसुरी प्रकृती जरा कमी करत. पहिल्याच एका शब्दामध्ये जणू काही शंकराचार्यांनी सगळं सांगून दिलं पुढे काय येणार. निबंधनाय आसुरी राक्षसी. अच्छा, आसुरी आणि राक्षसी म्हणजे हे शब्द ऐकून असं नका एक चित्र डोक्यासमोर येतं ना, डोळ्यासमोर काय 2 शिंग असतील किंवा मोठे मोठे नग, डोळे, काही चित्र, काळा कुट्ट काही चेहरा, असं इथे काही वर्णन नाही. आपल्या आतमधली जी विकृती आहे, विकार आहे, त्याला दाखवण्यासाठी असं बाहेर असं विकृत रूप दाखवलं. तर
चांगल्या वेशामध्ये सुद्धा माणूस राक्षसी प्रवृत्तीचा होऊ शकतो. पाहू आपण राक्षसी आसुरी निबंधन आहे. अच्छा, त्याचप्रमाणे दैवी संपत्ती किंवा दैवी प्रकृतीचं काय लक्षण आहे? त्यामुळे तत्र संसार मोक्षाय दैवी प्रकृती, जे माणसाला मुक्तीकडे नेतं, संसारापासून सुटका करणाऱ्या ज्या वृत्ती आहेत, भावना आहे, त्याला आपण काय म्हणू? दैवी संपत्ती किंवा असा जो स्वभाव आहे त्याला म्हणू दैवी प्रकृती, ज्याच्यामध्ये दिव्यत्व आहे. लोक म्हणतात की ही व्यक्ती काय दिव्य आहे, मोठी आहे, तेजस्वी आहे. कशामुळे? हा स्वभाव त्याचा. एक आहे स्वभाव आणि एक आहे क्रिया करणे, कर्म करणे. स्वभाव म्हणजे काय? सहज त्याच्यामध्ये झाले नाही, असं 2 तासासाठी तो काही चांगलं वागतोय असं नाही. स्वभाव म्हणजे 24 तास तो तसं वागत, स्वभावामुळे पण वागतो, चांगलं वाईट. थोड्या वेळासाठी आपण काय चांगलं असं दाखवू शकतो, क्रिया करू, पण परत बॅक टू स्क्वेअर वन त्याला म्हणतात. म्हणून स्वभाव म्हणजे जो पूर्ण आतमध्ये गेलेला आहे प्रकृती. तर ही दैवी प्रकृती ज्याची झालेली आहे, निश्चितच तो मोक्षाचा अधिकारी होतो. म्हणून आपल्या इथे वेदांतामध्ये म्हटलेलं आहे, आधी तुम्ही शम दम वगैरे ही दैवी संपत्ती गोळा करा, विवेक, वैराग्य, श्रद्धा, समाधान, मग तुम्ही अधिकारी व्हाल मोक्षाचे. हे जणू काही काय जसं हे असतं ना, आधार कार्ड किंवा कम्प्युटर उघडायचं पासवर्ड, त्याच्याशिवाय एंट्री नाही, प्रवेश नाही. त्याचप्रमाणे मुक्तीच्या राज्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी दैवी संपत्ती पाहिजे. आणि पाहिजे म्हणजे पाहिजे, इथे काही शॉर्टकट नाही आहे. बघू आपण, तर इथे संसार मोक्षाय दैवी. आणि पहा पुढे ओळ छान आहे. पुढे विचारलं देवाला की तुम्ही फक्त दैवी संपत्तीबद्दलच वर्णन करा ना, आसुरी संपत्ती विचार, दुर्गुणांचं वर्णन कशाला करता? भगवान शंकराचार्य इथे म्हणतात दैव्या आदानाय इतरयोः परिवर्जनाय. म्हणे दैवी संपत्ती याच्यासाठी की हे आपण धारण केले पाहिजे, वाढवले पाहिजे. आणखी दुर्गुणांचं वर्णन याच्यासाठी की याचं परिवर्जन, काय सोडायचं आणि काय घ्यायचं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणून रामचरित मानसामध्ये सुद्धा गोस्वामी तुलसीदासजी अगदी असंच वाक्य लिहितात, संग्रह त्यागन बिनु पंचाने. जोपर्यंत ओळख नाही होणार तोपर्यंत मी ग्रहण किंवा त्याग कसं करेन? कोणची वृत्ती सद्गुण आहे, कोणची वृत्ती दुर्गुण आहे मला माहित असायला पाहिजे ना, मगच मी एखादा त्याग करेन, एक वाढवेन. म्हणून आदानाय परिवर्जनाय प्रदर्शन क्रियते. इथे भगवान कृष्ण आता याचं वर्णन करत आहे. आता इथे पहा, भगवंत स्वतः बोलायला सुरुवात करतात. इथे सुद्धा अर्जुनाचा प्रश्न नाही, अध्यायाची सुरुवात भगवंताच्या वाक्याने. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः.
श्रीभगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् श्रीभगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्. भगवंतानी इथे सांगायला सुरुवात केली. आधी भगवंतानी दैवी संपत्तीचं वर्णन, चांगल्या विषयाने सुरुवात करा, नाही तर दुर्गुणाने सुरुवात केली मूड ऑफ होईल. म्हणून दैवी. तर इथे म्हणतात अभयम सत्व संशुद्धी. हे जे दोन आहे ना, सद्गुण आणि दुर्गुण, याचं वर्णन रामायणामध्ये सुद्धा आहे. विभीषण जो आहे तो रावणाला सांगत आहे, रावणाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रसिद्ध ती ओवी आहे, सुमती कुमती सबके उर रवई, जहां सुमतितः संपत्ति नाना, जहां कुमतितः विपत्ती निघाना. म्हणे असं एकही अंतःकरण नाहीये जिथे हे दोन्ही नाही. सगळ्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात सगळ्यांमध्ये. आणि म्हणे जिथे सुमती, त्यांनी सुमती शब्द दिला, इथे दैवी प्रकृती. जहां सुमती तहा संपत्ती ना, तिथे खूप संपत्ती आहे, विस्तार आहे, विकास आहे, उत्साह आहे, प्रसन्नता आहे, आनंद आहे. यामुळे संपत्ती म्हणजे फक्त बाहेरची संपत्ती नसते. मनाने सुद्धा माणूस श्रीमंत होऊ शकतो. लोक बाहेर धनाच्या दृष्टीने श्रीमंत आहे, पण मनाच्या दृष्टीने फारच गरीब आहे. गरीब असं म्हणजे स्वार्थी आहे, संकुचित मन आहे, मोठं मन नाहीये. त्याला काय म्हणून गरीब, दरिद्र अंतर, देण्याची काही वृत्तीच नाही. तर जर सुमती असेल, दैवी संपत्ती असेल, तर अंतःकरण सुद्धा खूप छान. आणि जहां कुमती तह विपत्ती निदाना, एकानंतर एक विपत्ती, संकट, समस्या, दुःख, ताण तणाव, हे सगळं. तर इथे सुद्धा भगवंतानी तेच सांगितलं आहे. आता जी दैवी प्रकृतीचे लोक आहेत, त्याच्यामध्ये किती गुण असतात किंवा कोणकोणते गुण असतात ते जरा ऐका. पहिलाच जो गुण सांगितलेला आहे तो आहे अभयम. अभयम म्हणजे काय? निर्भयता. अभय, निर्भय, लोक घाबरत नाही. याचा विरुद्ध शब्द काय? भय नाही, भयभीत. म्हणजे जो एक हा माणूस निर्भय आहे, दुसरा भयभीत. एक घाबरट शब्द असतो, घाबरतो ते समान आहे. तो विरुद्ध, एक निर्भय आहे आणि एक सतत घाबरत. प्रत्येक गोष्टी तुम्ही घाबरत. जसं ते असतं नाही, जनरल वीकनेस, जनरल फिअर, काही झालं नाही असे असतात ते. कोणाला अंधाराची भीती,
कोणाला उंची, वरून 10व्या मजल्यावर पाप नाही चक्र येते, कोणाला पाण्याची भीती. इंग्लिशमध्ये याला शब्द फोबिया, फोबिया असतो. तर कोणाला गर्दीची भीती, जिथे गर्दी असेल नाही. आणि दुसरं एकांताची भीती. एकटं असलं तरी आपल्याला पण घाबरतो, म्हणजे गमत आहे. गर्दी असेल तरी घाबरतो. असे भीतीचे अनेक प्रकार आहेत. कोणी लोक प्रवचनाला घाबरतात की संपणार आहे की म्हणून येत. वेगवेगळे प्रकार आहे. इथे म्हणतात अभिरुता, अभिरुता. जेव्हा आपले परमपूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंद निघाले, तर बहुतेक स्वामी शिवानंदांनी किंवा तपोवन महाराजांनी असं लोकांना सांगितलं की तो निश्चितच यशस्वी होईल चिन्मयानंद. का म्हणजे त्याच्यामध्ये एक गुण आम्ही पाहिला आहे, निर्भय आहे. हा म्हणून तसंच पाहिलं आपण पाहतो. आधी अनेक लोकांनी विरोधच केला, इंग्लिशमध्ये काय बोलत आहात आणि लोकांना काय उपनिषद तुम्ही सांगत आहात. पण गुरुदेवांना भगवंतावर विश्वास, म्हणून न घाबरता त्यांनी प्रचार सुरू केला. छान गुण आहे. स्वामी विवेकानंदांमध्ये सुद्धा हा गुण निर्भय. आता निर्भयता जर आपल्याला जीवनामध्ये आणायची असेल तर आधी भय कशामुळे होतं हे समजायला. ही वृत्ती काय आहे, भय वृत्ती, भीती, केव्हा आपल्याला भीती होती. तर एक पंडित रामचंद्र शुक्ल आहे, हिंदीमध्ये त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे. ते म्हणतात भय आपल्याला 2 कारणांमुळे होतं. एक म्हणजे अनिष्टची आशंका. अनिष्ट म्हणजे जे मला इष्ट नाहीये, जे मला नकोय. अनिष्ट, अनिष्ट म्हणजे दुःख म्हणा, ज्याच्यामुळे मला त्रास होणार आहे त्याला आपण काय म्हणू, अनिष्ट. मराठीमध्ये आहे ना शब्द अनिष्ट. टाळण्याचा प्रयत्न करा. तर एक तर अनिष्टाची जर आशंका की आता अशी परिस्थिती येणार आहे तिथे मला सुख मिळणार नाहीये. आता पेट्रोल, गॅस टंकी वगैरे काय, गॅसची टाकी महाग होणार आहे. आता अनिष्ट आहे. तर परत आज काहीतरी अशी बातमी, परत युद्ध भडकणार आहे. असं वाटत होतं. तर आता भीती सुरू आहे, अनिष्टची आशंका. आणि दुसरं ते जे अनिष्ट आहे त्याचं जे कारण आहे ते कारणाचा मी नाश करू नाही शकत, त्याचं निवारण करू शकत नाही. तेव्हा मला काय होती भीती. म्हणजे ठीक आहे अनिष्ट होणार आहे पण मला माहित आहे माझी सोय होऊन जाईल, तर काय आपल्याला भीती. आता असं तुम्ही जंगलामधून जाता आणि कोणीतरी येऊन सांगितलं की पुढे पहा सिंह वाघ वगैरे सुद्धा दर्शन देतील, त्यांची भेट होऊ शकते. आता आपण चालू आहे, आता अनिष्ट भीती वाटेल. आणि त्यावेळेस भीमरूपी महारुद्रा हनुमान एकदम निघित किंवा जय हनुमान घ्या. अशा वेळी जी प्रार्थना असते ती अगदी बॉटम ऑफ द हार्ट. आंघोळ करताना म्हणजे म्हणतो ते बरोबर असतं, केव्हा पूर्ण होऊन जातं माहिती नाही. तर अनिष्ट आहे, आता भीतीची वृत्ती आहे. पण जर माझ्याकडे पिस्तूल असेल, बंदूक असेल किंवा आग असेल, अग्नी, तर त्यांनी हे प्राणी काय पळतात.
पण काही घाबरायची गरज नाही, आहे म्हणे. अभयम झालं की नाही. तर भय अनिष्ट असं काही होणार आहे जे मला नको आहे तेव्हाच आपल्याला भीती. आता बघा, जेवढ्या प्रमाणात अनिष्ट मोठं तेवढी भीती जास्त. म्हणजे आता माझ्याकडे काही पैसा आहे आणि मी परत वनामधून किंवा एकांतामध्ये जातो, तिकडून 4-5 लोक येतात, दुष्ट लोक, म्हणजे त्यांचे मुखावर तोंडावरून दिसतंय की लुटारू आहे, चोर आहे. आता मला भीती वाटते. माझ्याकडे जर 10, 12, 15 रुपये असतील तर भीती कमी, लाख रुपये असतील तर भीती अनिष्ट मोठं. जेवढं मोठं तेवढं भय जास्त. जो विरक्त आहे, ज्याच्याकडे काही नाही, त्याला काय भीती. म्हणून तपोवन महाराज जेव्हा हिमालयामध्ये जात होते, अनेक सांगितलं तेव्हा लोकांनी सांगितले की त्या हिमालयामध्ये सुद्धा टाकू आहे, जरा सांभाळून. तर ते म्हणे माझ्याकडे नाही, काय काय काही इष्टच नाही आहे तर अनिष्ट का. इष्ट म्हणजे जी वस्तू मला आवडत. आता अशी काही वस्तूच नाही. आणि खरोखर असंच झालं. ते हिमालयामध्ये गेले, तिथे टाकू होते, पण जेव्हा त्यांनी पाहिलं की यांच्याकडे काहीच नाहीये, खायलाही नाहीये, तर त्यांनीच खाण्याची सोय केली. हो, काही भीतीच नाही, काही अनिष्ट होणार. म्हणून असं म्हटलेलं आहे भर्तृहरी महाराजांनी, वैराग्य मेवा भयम. एक वाक्य, जर निर्भय व्हायचं असेल तर म्हणे विरक्त व्हा. 2 आहे हेतू. हेतू म्हणजे कारण, हेतू म्हणजे उद्देश नाही, मराठीमध्ये वेगळं. माणूस जर विरक्त असेल तर तो निर्भय म्हणजे अपरिग्रही. परिग्रह खूप नाहीये, खूप वस्तू गोळा केलेल्या आहेत, मग त्याला सतत काय भीती आहे, कोणी घेऊन जाईल, कोणी चोरून घेऊन. म्हणून महर्षी पतंजली म्हणतात अपरिग्रह एकी साधना. तर निर्भय व्हायचं असेल तर काय करावं लागेल, आता याच्यावर विचार केला पाहिजे. तर हे 2 आता हे तर छोटेशी कारण आहे. अजून मोठी कारण काय ज्याच्याद्वारे मी निर्भय होऊ शकतो, तर संत म्हणतात शरणागती. अभयम, अभयमचं कारण काय, भगवत भक्ती, शरणागती. भगवंताच्या आश्रयामध्ये राहण्याचा एक स्वभाव. सुखी मीन देही नीर अगाधा. माशांवर एक उदाहरण दिलं की जसं मासे पाण्यामध्ये खूप, जिथे खूप भरपूर पाणी असतं ते कसे सुरक्षित असतात, काही भीती नाही त्यांना. त्याचप्रमाणे भक्तांसाठी पाणी म्हणजे काय, हरिशरण. भगवंताच्या छायेमध्ये, त्याच्या सावलीमध्ये, त्याला काही भीती म्हणे आहे देव माझ्याबरोबर, तो वाचवणार. ज्याची गरज लागेल तो पुरवे. योगक्षेमम, जे पाहिजे ते देईल. आणखी एवढंच नाही, रक्षणही करेल. क्षेम म्हणजे रक्षण करणे, योग म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे. अप्राप्तस्य प्राप्ती योग आणि प्राप्तस्य रक्षणम. भक्त लोकांचा असा अनुभव आहे. म्हणजे संबंध, धन, पैसा, कर्म याच्यामुळे मी किती सुरक्षित राहील माहिती. ऐन वेळेवर हे लोक काय धोका देतात. संबंध वगैरे वगैरे अनेक प्रकारच्या गोष्टी, बाहेरच्या गोष्टी. पण म्हणे देवाचा भरोसा, देवाचा आश्रय, यांनी अभय. याचं उदाहरण आहे सुग्रीव.
सुग्रीव घाबरलेला आहे, इकडे तिकडे पळतो नुसता. जेव्हा हनुमंतांनी रामाला आणलं त्याच्या समोर, त्यामुळे यांच्याबरोबर तो मैत्री कर. आता तो इतका घाबरट आहे की देवाला पण सुद्धा घाबरत आहे की हा बालीचा तर माणूस नाही. असं मारुती म्हणतो, अरे जो अभय देणार आहे त्याच्याकडून तो घाबरत. मग तिथे देवानी एक वाक्य म्हटलं, सखा, अरे मित्र, सखा सोच त्याग बल मोरे. तू शोकाचा त्याग कर, भीतीचा त्याग कर. माझं बळ आहे, माझी शक्ती आहे, ती तुला वाचवेल. धनबल, गजबल, शस्त्रबल, अस्त्रबल, अनेक असे बळ आहेत. पण हे सगळे बळ कसे आहेत? टेम्पररी आहेत, थोड्या वेळासाठी आहे. कुठे कुठे पैसा काही कामास येत नाही, कुठे शस्त्र कामास येत नाही. भगवंताचा भरोसा एक जबरदस्त एक आश्रयस्थान. आणखीन प्रभू रामचंद्रांनी एक श्लोक म्हटलेला, सकृदेव प्रपन्नाय तवास्मी इति याचते अभयं सर्वभूतेभ्य ददाम्येतत् व्रतं मम. म्हणे माझा एक व्रत आहे, माझं एक वचन आहे. काय म्हणे? जो एकदा म्हणेल की मी तुमचा आहे, सकृत एव प्रपन्न आहे, पूर्ण मनाने जर कोणी शरणागती पत्करली, सकृदेव प्रपन्नाय तवास्मी इति याचते, मी तुझा आहे असं तू म्हणतो. अभयं सर्वभूतेभ्य, त्याला मी सर्व भूतांपासून निर्भय करतो. आता आपली भक्ती फार कमजोर आहे, श्रद्धा फार कमजोर आहे, म्हणून आपला विश्वास बसत नाही या सगळ्या वाक्यात. पण ज्या लोकांनी अनुभव केला आहे तेवढा हे 100% सत्य. प्रल्हादाला पहा कोणाचा भरोसा आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. किती यातना, किती त्रास करायला. अच्छा, प्रल्हाद वगैरे तर त्याला पुराणांमध्ये आहे, पण मीराबाई किंवा आपले माऊली ज्ञानेश्वर कोणाच्या भरोशावर आहे? यांचं जीवन एक भरोसा एक. तर खरी निर्भयता जर मिळवायची असेल तर म्हणे भक्ती वाढवा, भगवंताशी संबंध जोडा. आणखीन हा भरोसा खूप कामास येतो संकटामध्ये. आपला आत्मविश्वास जेव्हा डगमगतो तेव्हा, पण आधीपासून त्याची काय आपण तयारी केली पाहिजे. हे नाही की आधीच कधी राम राम केल्याने अचानक दुःखमय सुमिरन संपतात, असं नाही होणार. सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. सर्व काळामध्ये तू माझं स्मरण करतो, मग तुला पहा निश्चितच हा अनुभव घेईल. भीती वाटते तर अभयम. आणि अभयमचं एक अजून कारण आहे, हे तर मी भक्ती सांगितलं. त्याच्या आधी काय सांगितलं? वैराग्य, अपरिग्रह. एक आणखी कारण ते एकदम आपल्याला कळत नाही, पण ते आहे. ते कारण असं आहे वेदांताच्या दृष्टीने, की जिथे द्वैत आहे ना तिथे भीती आहे. द्वितीयात वय भयम भवती असं म्हणतात. द्वैत म्हणजे काय? मी वेगळा आहे, तू वेगळा आहे, परकेपणा. दुरावा जेव्हा असतो तेव्हा भीती असते. आपल्या घरी आपले सगळे एवढे मेंबर आहेत, ते सुद्धा वेगळे आहेत, पण आपल्याला भीती नाही का? कारण ते आपले आहेत. आणि त्याच घरामध्ये कोणी एक तिसराच माणूस आला, घाबरतात. का? द्वैत बुद्धी झाली.
आपल्या कुटुंबामध्ये जेवढे लोक त्याच्यामध्ये अद्वैत बुद्धी आहे, मीच आहे, माझेच आहे. ट्रेनमध्ये अनेक वेळा मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. कोणी येऊन बसतं बरोबर त्या बर्थवर किंवा सीटवर आपण घालतो, कोण आहे काय माहिती कसं आहे, पण थोडस हिंमत करून त्याच्यावर बोलायला सुरुवात करतो, कोण हा कशा, आणि मग आपल्याला कळतं की हा माझ्या मामाचा जो काका आहे त्या काकाचा हा कोणीतरी भाचा आहे. अरे आमचा आता इतक्या लांबचं नातेवाईक कोणी अवयव झालं की. तर जिथे आपलेपण आहे तिथे निर्भय आहे. म्हणून आता वेदांताच्या दृष्टीने हायेस्ट दृष्टीने काय, आत्मवत सर्वभूतेषु पश्यती आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो ततः. म्हणजे तो योगी श्रेष्ठ आहे जो सगळ्यांमध्ये त्याच तत्वाला पाहतो, ते तत्व त्याच्या निर्भय. पण ही फार उच्च स्थिती आहे. जसं आपल्याला आपल्या हातापासून भीती वाटत नाही, पण दुसऱ्याच्या हातापासून भीती वाटते. केव्हा तो हात माझ्या गालावर येईल. त्यामुळे द्वैत तैत्तिरीय उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, एकस्मिन् उदरमंतरं कुरुते अथ तस्य भयं भवति. थोडाही जर फरक झाला, थोडाही द्वैत भय आला. तर ज्ञानाच्या दृष्टीने अभयम कसं, वेदांत भक्तीच्या दृष्टीने अभयम कसं, आणि अगदी लौकिक दृष्टीने बघितलं तर काय, आपली शक्ती वाढवा, आपल्या मनाला काय जरा स्ट्रॉंग का, मजबूत, खंबीर. वेगवेगळ्या पातळीवरून अभयत्वाची सिद्धी होते. अभिभूता. आता हे भक्त लोक आहेत ते एकदम निश्चिंत आहे, जे काही होत आहे ठीकच आहे, काही त्यांना काय, दुःखामध्ये सुद्धा त्यांना निश्चिंत आहे, या दुःखाचं सुद्धा काही प्रयोजन आहे असा विश्वास. जो तुम कीनो सो भल मान्यो, नानक महाराज म्हणतात, जे तुम्ही करत आहे त्याच्यामध्ये माझं भलं आहे. आता असा माणूस कसा घाबरेल किंवा अभयम पहिला गुण हाच आहे. दुसरा सत्व संशुद्धी. दुसरी दैवी संपत्ती काय, दैवी प्रकृती काय, किंवा जे दैवी प्रकृतीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये हा स्वभाव किंवा हा गुण असतो. सत्व संशुद्धी म्हणजे काय, आता सत्व म्हणजे काय आणि मग शुद्धी. मराठीमध्ये सत्व म्हणजे काय, सत्व सत्व म्हणजे सात, पण तो अर्थ इथे नाहीये, हेच गडबड होत. सत्व शब्दाचा अर्थ इथे आहे अंतःकरण, मन. आणि हा अर्थ तुम्ही कसा काय घेता, जो अर्थ तुमच्या मनामध्ये येत आहे तो तुम्ही घेता असं नाहीये. याच्या पाठीमागे कारण आहे. शंकराचार्यांनी सत्वस्य त्याचा अर्थ केला अंतःकरण. हे पहा, अंतःकरणाला सत्व का म्हणतात कोणी सांगा नाही. हा एकदम छान, बरोबर, करेक्ट होता. पंचमहाभूतांच्या सात्विक अंशापासून मनाची निर्मिती झाली आहे. माहिती का तुम्हाला, आपण ऐकलं अनेक वेळा तत्वबोध वगैरे. सात्विक अंशाने आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वीचं सत्व अंश घेतलं, त्यांनी अंतःकरण. राजसिक अंशाने
प्राण कर्मेंद्रिय, आणि तामसिक अंशाने आता काय उरलंय? शरीर, जड. तामसिक अंश घेतला त्याने हे स्थूल शरीर. वेदांताचे ग्रंथ तुम्ही परत वाचा. राजसिक अंशाने कर्मेंद्रिय आणखी प्राण. आणि पहा रजोगुणाचं काय लक्षण आहे? सतत त्याच्यामध्ये काय क्रिया क्रिया. म्हणून कर्मेंद्रियांमध्ये सतत कर्म होतात, प्राणांमध्ये सतत कर्म आहे. एकही क्षण प्राण झोपत नाही. प्राण झोपलं तर बघ हरिओम झोपतील सगळे. तर प्राण रजोगुणाचं काय, त्याचप्रमाणे सत्वगुणाचं कार्य आहे. म्हणजे सगळ्या पंचभावत्याचं सात्विक मन, मन बुद्धी. अच्छा, सत्वामध्ये काय? आताच मागचा अध्याय आपण पाहिला आहे, 14वा अध्याय पाहिला, 15व्या अध्यायाच्या आधी सत्वगुणाचं लक्षण सांगितलं होतं. ज्ञानम सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते. तर अंतःकरणामध्ये ज्ञान आहे, बुद्धीमध्ये ज्ञान आहे, कारण सत्वगुणापासून त्याची निर्मिती झाली आहे. कळलं का? सगळ्या इथे सगळ्याची बुद्धी सत्व स्थितीमध्ये आहे, सात्विक. तर सत्व म्हणजे मन, हा अर्थ जरा निश्चित करा. अच्छा, मग इथे म्हणतात, एक तुला सांगतो, एक तुम्ही ऐकलं असेल, आहार शुद्ध पूर्ण करा. नाही, हा, आहार शुद्ध सत्वशुद्धी. सगळे वाक्य कधीकधी मी बोललेलो आहे. आहार शुद्ध सत्वशुद्धी. आहार जर शुद्ध असेल तर सत्व शुद्ध होईल. म्हणजे आहार चांगला असेल तर मन शुद्ध. तिथे सुद्धा सत्व शब्द आला आहे. म्हणून सत्व म्हणजे मन. उद्या मी विचारेन बरं का, परत पक्क झालं पाहिजे. हा, लिहून घेतलंय. वहीला तर स्मरण राहील. वही मी नेहमी म्हणतो ना, वही मुक्त होऊन जाईल. आपण तिथे तिथेच हो, ठीक आहे. आणि कोणत्या पानावर लिहिलं हे काही काही अशा परीक्षा असतात, त्याच्यात तुम्ही पुस्तकं घेऊन येऊ शकता, पण त्या मुलांनी कधी पुस्तक पाहिजे त्याला कळणार नाही उत्तर कोणत्या पानावर. तर जसं आपण वहीवर लिहित त्याप्रमाणे मनावर सुद्धा कोरलं गेलं पाहिजे. तर सत्व म्हणजे मन. ठीक आहे, सत्व संशुद्धी. आता शंकराचार्य म्हणतात की मनाची शुद्धी हा एक गुण आहे. आता संशुद्धी म्हणजे काय? आता याच्यावर भाष्य केलं. संव्यवहारेषु परवंचन माया अनृतादि परिवर्जनम शुद्ध भावेन व्यवहार इत्यर्थ. खूपच सुंदर. म्हणे शुद्ध भावनेने व्यवहार करणे, याला आपण म्हणू शुद्धी. शुद्ध व्यवहार म्हणजे काय? ते म्हणतात परवंचन माया अनृतादि परिवर्जन. या तीन गोष्टींचा त्याग करून मग व्यवहार करा. कोणत्या तीन गोष्टी? परवंचन. परवंचन म्हणजे वंचना म्हणजे फसवणे. हिंदीमध्ये ठगना, ठगते हैं लोग, फसवणे, परवंचना. म्हणजे असा व्यवहार नका करू ज्याने समोरचा माणूस फसेल, किंवा फसवण्यासाठी व्यवहार असा करू नका. जर असं केलं तर त्या आसुरी वृत्ती होईल आणि मग त्याचं फळ काय होईल? बंधन. मग तुमच्यावर सँक्शन लावले जातील. सँक्शन म्हणजे काय? निर्बंध. काय म्हणतात ते? हा, निर्बंध. असं काय, हे नाही करा, ते नाही करा.
तुम्ही असं नाही करू शकत, तसं नाही करू शकत, झालं ना? कारण लोकांना अनुभव झालेला आहे. तर आपल्यालाच त्रास होईल. 2-4 वेळा तुम्ही लोकांना फसवू शकता, आपणच फसवू. परवंचन, दुसरं म्हणतात माया. माया म्हणजे खोटं नाटक. लोक म्हणतात हा पण मायावी, जरा सांभाळून राहा. राक्षस लोक मायावी म्हणजे काय, जसे ते आहेत तसं न दाखवता ते वेगळं दाखवतात. पूतना, शूर्पणखा, ताडका या सगळ्या काय मायेचे रूप आहे. मायावी युद्ध. त्यामुळे खोटा जो व्यवहार आहे तो जरा तुम्ही कमी करा. अनृतादी, अनृत म्हणजे ऋतम न, अनृत, ऋतमचा नेगेटिव्ह काय म्हणजे अनृत. ऋतम म्हणजे सत्य. आपल्या व्यवहारामध्ये सत्यता, प्रामाणिकता असावी. त्याच्यामुळे काय म्हणजे समोरच्या माणसावर आपला विश्वास, म्हणजे आपला विश्वास नाही, त्याच्या मनामध्ये ही प्रतिमा निर्मित होईल की ही व्यक्ती बरी आहे, चांगली आहे, याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. म्हणून इथे म्हणतात, याला म्हणतात सत्वशुद्धी. परवंचन माया अमृतादि परिवर्जनम शुद्ध भावेन व्यवहार. झालं, 2 गुण झाले. मनाची शुद्धी साबणाने होणार नाही, पाण्याने होणार नाही, चांगल्या विचाराने. तिसरा एक गुण, त्याचा उल्लेख करून पूर्ण करतो. तिसरा गुण फार मोठा आहे, ज्ञान योग व्यवस्थिती. ज्ञान आणखी योगामध्ये जो स्थित झालेला आहे, ज्ञान योग व्यवस्थित. आणि ज्ञान काय आणि योग काय, आणि मग त्याच्यामध्ये स्थित होणं म्हणजे काय. तर इथे शब्द एक आहे, पण याची व्याख्या करताना शंकराचार्यांनी 5-6 ओळी दिली. ज्ञान म्हणजे काय, त्याला आधी त्याची परिभाषा देतात. ज्ञानाचा आधी ज्ञान सांगतात. ज्ञान म्हणजे आपल्याला काय वाटतं, इन्फॉर्मेशन, माहिती, इकडून तिकडून माहिती गोळा. ज्याला खूप माहित असताना लोक म्हणतात चालता फिरता इनसायक्लोपीडिया. जे विचारलं जे खूप ज्ञान, याचं प्रचंड ज्ञान. पण इथे ज्ञान शब्दाचा अर्थ शंकराचार्य म्हणतात, शास्त्रतः आचार्यतः च आत्मादि पदार्थानां अवगम. म्हणे शास्त्र आणखीन आचार्यांकडून आत्मा आदी, आत्मा आणखीन आत्म्याशिवाय इतर अनेक वस्तू आहेत, अनेक विषय आहे, त्याच्याबद्दल जाणणे, त्याला म्हणतात ज्ञान. म्हणजे याचा अर्थ असा झाला की शास्त्रांमध्ये अनेक विषय आहेत, त्याला म्हणतात पदार्थ. पद म्हणजे शब्द, आणि त्याचा अर्थ म्हणजे काय झाला, पदार्थ. आता अनेक शब्द शास्त्रांमध्ये येतात, माया, स्थूल शरीर, प्रमाण. न्याय दर्शनामध्ये असे जवळजवळ 16 पदार्थ सांगितले, 24 तत्व सांगितलेले आहे. प्रकृती, पुरुष, महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा, तर असे अनेक अनेक आहेत. हिरण्यगर्भ आहे ना, विराट, पंचप्राण वगैरे वगैरे. तर इथे काय म्हणतात, आदी पदार्थांना, आत्मा प्लस हे जेवढे विषय आहे या सगळ्यांबद्दल ऐकलं पाहिजे, आणि मग त्याच्याबद्दल माहिती मिळवली पाहिजे, त्याला म्हणतात ज्ञान. कळलं का? ज्ञानाचं ज्ञान झालं. ज्ञान म्हणजे फक्त कम्प्युटर कसा पाहायचा आणि व्हॉट्सअप कसं
लौकिक ज्ञानाची इथे चर्चा नाही. प्रमाण, प्रमेय, प्रमाता वगैरे 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 असे अनेक जे आहे तत्व. पंचतत्व काय आहे, मग त्याचे अपंचीकृत पंचमहाभूत काय आहे ना. तर हे जेवढे विषय आहेत ते ऐकणे आणि मग समजले. तर शास्त्रतः आचार्य आत्मादी पदार्थानाम अवगमः. तर हेच झालं ज्ञान. आणि मग योग म्हणजे काय? त्यामुळे अवगतानाम इंद्रियादी उपसंहारेण एकाग्रतया स्वात्मसंवेद्यता आपादनम योग. भारी भारी लय भारी. म्हणे योग म्हणजे काय? जे आता सांगितलेले जेवढे पदार्थ त्याचं स्वानुभव अनुभव करणे. थोडक्यात मी सांगितलं, उद्या आणखी चर्चा करतो. आता आपण ऐकलं की आत्मा असंग आहे, निर्लिप्त आहे. तर त्याला तसं बघणं, तसं पाहणं, अनुभव करणं त्याला म्हणतात योग. आत्मा आनंद स्वरूप आहे, पण कधी मला ते जाणीवच नाही झालं. तर ज्ञान तर झालं पण योग नाही. योग शब्द युज धातू बसा, युज म्हणजे काय? योग नाही. तर जे शास्त्रीय ज्ञान आहे त्याच्याशी आपण एकरूप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत योग होत. छान आहे. आता हा योग कसा होईल तर त्याची सुद्धा त्यांनी म्हणजे मेथड, पद्धत सांगितली आहे की इंद्रियादी उपसंहारेण एकाग्रतया. म्हणजे सगळ्या इंद्रियांना तुम्ही काय करा? उपसंहार करा, परावृत्त करा, ओढून घ्या, म्हणजे विलीन करा. आणि मग त्या आत्म्यामध्ये मनाला एकाग्र करा. जे सांगितलं ते आहे का ते जरा बघा. सांगितलं की आत्मा निर्विकार आहे का तसा तो? तर विकार येत आहे पण मी तसा तसा. स्वानुभव. समर्थ म्हणतात ना, अनुभव विण बोलू नये. काय ते भक्ती विण भावे अनुभव करून बोला. त्याला म्हणून योग. ठीक आहे. आता ज्ञान आणि योग दोघांमध्ये ज्याची स्थिती झाली मग त्याला म्हणून ज्ञान योग व्यवस्था.